प्रकाश गाडे नावाचा एक भाजपचा माणूस आहे. त्यानं शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केलेली आहे. ते असं म्हणतात की राजू शेट्टी हा सीझनल नेता आहे. आता ऊसाचे शेतकरी त्यांना गांभीर्याने घेत नाहीत, मग ते आता आंबा काजूकडे गेलेले आहेत, उद्या सोयाबीन कापसाकडे जातील. ते स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करतायत. त्यांना शेतकऱ्यांचं देणं घेणं नाही असं प्रकाश गाडेचं म्हणणं आहे. तर मला त्याला सांगायचंय की शेतकऱ्यांसाठी लढता लढता जर का राजू शेट्टी त्यांचं राजकीय अस्तित्व बळकट करत असतील तर ती अभिमानाची गोष्ट आहे. दोन धर्मांमध्ये भांडण लावून राजकीय पोळी भाजल्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवणं हे कधीही चांगलं आहे. आता जे गिरगाव चौपाटीवर आंदोलन झालं त्याची चर्चा झाली होती. ती चर्चा सरकार सोबत फिसकटली म्हणून तो मोर्चा झाला. त्या मोर्चामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा होते. हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राजू शेट्टी हे माजी खासदार, या दोनही लोकांना उचलून व्हॅनमध्ये पोलिसांनी टाकलं. त्यानंतर राजू शेट्टींनी फडणवीसांवर टीका केली की तुम्ही जनरल डायर प्रमाणे आमच्या सोबत वागताय. पण मला या ठिकाणी बोट ठेवायचंय काँग्रेसच्या मुंबईतल्या इतर व्हीआयपी स्वयंघोषित खूप मोठ्या नेत्यांवर. ते बिळात दडून बसले होते आणि त्यांचा प्रदेशाध्यक्ष पोलिसांनी उचलून व्हॅनमध्ये चालवला होता. अशा वेळेस ते सगळे जर तिथं आले असते, आंदोलन कव्हर केलं असतं, आंदोलन मोठं झालं असतं, आंबा काजू उत्पादकांना न्याय मिळाला असता, राजू शेट्टींचं आंदोलन सक्सेस झालं असतं आणि शेतकरी चळवळ जिवंत झाली असती आणि हा शेतकरी काँग्रेसच्या आणि शेतकरी चळवळीच्या मागे उभा राहिला असता. पण दुर्दैवानं ते झालं नाही.